बुलेटिनच्या सुरुवातीलाच सर्वात मोठी बातमी। उरण यशस्वी हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केलेली आहे। कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी वेषांतर करून दाऊद शेखला अटक केलेली आहे। दाऊद शेखच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। आरोपी दाऊद शेखला अटक झालेली आहे। दाऊद शेखला अटक करतानाचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। दोन्ही पोलिसांच्या मध्ये बसलेला हा आरोपी आहे। दाऊद शेखला पोलिसांनी वेषांतर करून गुलबर्गा जिल्ह्यातून अटक करण्यात आलेली आहे। या हत्येप्रकरणी कर्नाटकात पोलिसांचं पथक रवाना झालं होतं। पोलिसांची शोध मोहीम कर्नाटकामध्ये सुरू होती। त्यानंतर 2 दिवसांनंतर आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार। मेहबूब, अखेर कर्नाटकाच्या गुलबर्गामधून दाऊद शेखला अटक झालेली आहे। कशा पद्धतीची ही शोध मोहीम होती? एकूणच काल या प्रकरणात जी अपडेट झाली की जी क्राईम ब्रांच आहे नवी मुंबई पोलिसांची जी क्राईम ब्रांच आहे डीसीपी अमित काळे यांनी या घटनेमध्ये पहिल्यांदा क्राईम ब्रांच समोर आली व या घटनेमध्ये क्राईम ब्रांचने तपास पॅरलल सुरू केला होता व आज अखेर सकाळी अमित काळे यांनी पुष्टी केली आहे की दाऊद शेख याला अटक करण्यात आली। कर्नाटक मधील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून दाऊद शेखला शहापूर ह्या शहरातून टेकडीवरचा जो भाग आहे त्या टेकडीवरच्या भागातून या आरोपीला दाऊद शेखला अटक केल्याचं आता डीसीपी क्राईम अमित काळे यांनी डिक्लेअर केलं। अगदीच मेहबूब, या दाऊद शेखला महाराष्ट्रात कधीपर्यंत आणण्यात येईल आणि पुढील कारवाई कशी करण्यात येईल? दाऊद शेखला पनवेल पर्यंत म्हणजे पनवेलला किंवा उरणला किंवा थेट अटक करून त्याला आता पनवेल कोर्टात हजर करण्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे। पण पनवेलला हजर करतायत की उरणला हे अद्याप मात्र पोलिसांनी जाहीर नाही केलंय। परंतु पनवेलला सिव्हिल कोर्टात म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयात दाऊद शेखला हजर करू शकतात। अगदीच धन्यवाद मेहबूब, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।